आज कोर्टात काहीतरी असं घडलं ज्याने सगळ्यांच्या काळजात धडकी भरली। प्रतिमा समोर महिपत आल्यानंतर तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळ उभा राहिला। त्या क्षणी तिला आठवलं तो दिवस, ती किंकाळी, तो जीव घेणा प्रसंग। पण आठवणी दुसरून झाल्यात। महिपत खरंच तीच व्यक्ती आहे का जो तिला मारण्याचा प्रयत्न करत होता? आणि साक्षीचं नाव साफ करायला आता कोणाला बळीचा पाकरा बनवणार? संपूर्ण सत्य समजून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा। दामिनी आणि महिपतचा एकच प्लॅन, प्रिया बनणार बळीचा पाकरा, तिचा उपयोग नाही आहे जगाला, असं थेट बोलून टाकलं महिपतने। दामिनीला फक्त अर्जुनची शेवटची चाल थांबवायची आहे, पण ती चाल काय असेल हे कोणालाच ठाऊक नाही। पण अर्जुन नेमकं काय खेळतोय, त्याची चाल इतकी गुप्त का आहे की कोणालाच अंदाज येत नाही। दामिनी कोर्टात म्हणते ही केस ओपन अँड शट आहे, साक्षी निर्दोष आणि मधुकर दोषी, हेच तिचं स्टेटमेंट। पण अर्जुन उठतो आणि म्हणतो सत्य लपवलं गेले आणि साक्षीच्या खोटं बोलण्याची यादी खूपच मोठी आहे। त्याने साक्षी आश्रमात होती हे सिद्ध केले, पण अजून एक सत्य बाकी आहे। काय अर्जुन हे सिद्ध करू शकेल की त्या दिवशी आश्रमात कोणीच नव्हतं? त्याच दिवशी साक्षी आश्रमात का गेली असेल? आणि जेव्हा ब्लेम प्रियावर येईल ती काही खरं बोलून टाकणार का? पाहत राहा ठरलं तर मग, आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला।